कोपरोलीत ग्रामदेवता आई भवानी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि नवीन मंदिराचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते फीत कापून मंदिराचं लोकार्पण करण्यात आले। यावेळी अध्यक्ष विकास म्हात्रे यांनी प्रास्ताविक करताना मंदिरासाठी सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे आभार मानले, तर आमदार रविशेठ पाटील यांनी ग्रामस्थांना असंच एकसंघी राहण्याचं आवाहन केलं। ग्रामदेवता आई भवानी मातेचे आशीर्वाद असल्याने लवकरच राहिलेली विकास कामे करण्यात येतील असं सांगण्यात आले। 700 वर्षांपूर्वीची परंपरा या आई भवानीच्या मंदिराने गावाला लाभली आहे। आई भवानी ही स्वयंभू आणि जागृत असल्याने गावकऱ्यांची मोठी श्रद्धा भवानी मातेवर आहे। मंदिराचं नूतनीकरण करण्यात आल्याने पंचक्रोशीत आनंदाचं वातावरण पसरलंय। राहिलो की पहिला देवीला दर्शन करायचं, देवीचं पहिलं दर्शन घ्यायचं आणि मग पुढे आम्ही कामाला सुरुवात करायची। परंतु या देवीचा आशीर्वाद फार मोठा आहे। ही स्वयंभू देवस्थान आहे। या स्वयंभू देवस्थानाला आज या ठिकाणी मूर्त स्वरूप आलं आणि मी संपूर्ण गावाला धन्यवाद देईन की हे गाव पूर्वीची मंडळी फार कमी झाली, आता सगळी नवीन मंडळी आहे। ही पुढे बसली तेवढी तर जुनी मंडळी आहे, ही मागे बसलेली सर्व नवीन मंडळी आहे। आणि ह्या नवीन मंडळींनी पूर्वीपासून हा गाव खरं मला मानला 95 पासून अगोदरपासून या गावाला सुरुवात करायची आणि या गावाच्या देवीचं दर्शन घ्यायचं आणि प्रत्येकानं आवाहन करायचं, म्हणजेच हा गाव पूर्णपणे हा भाग एकतर्फी माझ्या पाठीमागे राहायचा। मी आपल्याला सांगू इच्छितो की जे जे काम करणार विकास म्हात्रे येणार आणि सांगणार अहो ते करा, तो रस्ता करा, तो तलावाचं काम करा, ते अमकं करा तमकं करा। त्यासाठी सरते शेवटी या आमच्या भगिनी आल्या, सांगितलं मला वाटलं दुसरं काहीतरी काम असेल, पण पाण्याचा प्रश्न विचारलं तेच बरं आहे। तो पाण्याचा प्रश्न झेलत का आणि येताना किशोर म्हात्रे पण भेटला सांगितला की बाबा पाण्याचा प्रश्न कठीण आहे। बाबा कालच माझ्याकडे भालचे, सरेभागचे, विठ्ठलवाडीचे, दुसऱ्या भालचे सगळा 200-300 महिलांचा आणि पुरुषांचा मेळावा तसा भरला होता आणि त्या ठिकाणी सुद्धा पाण्याचा प्रश्न ह्या आवर्जून सांगितला। मी त्यांना सांगितलं काही घाबरू नका, मला आता 2 दिवस जरा अधिवेशनातून निघू द्या, मी ह्या ठिकाणी हा पाणी तुम्हाला पुरवत कसा का करता येईल तेवढं मी करणार आहे। आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी आपल्याला देवीच्या आशीर्वादानं आपल्याला सर्व काही होईल। गावात अंतर्गत रस्ते चांगले झाले, गाव तसा ह्या परिसरात सुंदर असं हे गाव आहे। या गावात पूर्वी एकतर्फी नांदता होती, एकतर्फी कुठं पिढीस कुठं भांडण नव्हतं, पण मधल्या काळात थोडं झालं। परंतु आता या देवीच्या नावानं पूर्ण गाव एकसंगी झाला पाहिजे, एका विचारानं राहायला पाहिजे। एक विचारानं झालं तर काय करता येतोय। आज इथं 50 लाखाची ही वास्तू उभी होणं सोपं काम नाही। हे आस्थानीचे निखारे आहेत आणि या आस्थानीच्या निखाऱ्यांतून सर्व पंचन मंडळी ही चाललेली आहे आणि हे वास्तू आज अखंड नंतर शेकडो वर्षसुद्धा तशीच्या तशीच राहणार आहे, कारण देवीचं हे नाव मोठं आहे। या भवानी मातेनं जो आशीर्वाद दिला तो पूर्ण होतो आणि म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जास्त वेळ न घेताना तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतो आणि तुम्हाला तुमच्या अभिनंदन पण करतो। या ठिकाणी या वास्तूचं जतन करा, पुढचा तुमच्यासाठी आशीर्वाद घ्या। या मातेनं जे जे आशीर्वाद दिले ते पूर्ण होतील। जाताना तुम्ही नमस्कार करून गेलात तरी पण ती पाठीमागं तुमच्या राहील आणि म्हणून हे आपण करत राहा अशी मी आपल्या गावाला सर्वांना विनंती करतो आणि सर्वांना विनंती करून सांगतो की तुम्ही एकसंगी एका विचारानं राहा। हा गाव एकसंगी राहायला पाहिजे, कुठेही कटुता राहता कामा नये। जी काही कामं आहेत ती करण्यासाठी मी आहे, ती कुठं तुम्हाला मागं पुढं बघणार नाही। तरी सुद्धा मी तुमचा एक छोटा माणूस, छोटा एक अधिकारवाणी म्हणणारा माणूस तुमच्यासमोर आहे आणि त्याचा उपयोग आपण करून घ्या एवढी ह्या निमित्ताने सांगतो। सर्वांना पुन्हा मी नमस्कार करून माझे 2 शब्द पुरे करतो। शिरूर तालुक्यातील रांजणगाव इथं पुणे ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करून 34 ग्राम वजनाचा MD ड्रग जप्त केलाय।
या कारवाईत ताब्यात आलेल्या आरोपीचा तपास सुरू आहे। त्याच्या ताब्यातून इलेक्ट्रॉनिक वजन, स्टील प्लेटसह 6 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी आरोपी प्रशांत मावळे याला ताब्यात घेतलंय। त्यानं हा अंमली पदार्थ विकास दत्तात्रे यांच्याकडून आणल्याचं कबूल केलंय। भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियानानुसार पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत थोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। पुढील तपास रांजणगाव पोलीस करत आहेत। उमरखेड तालुक्यातील भोई समाजाचे मच्छीमार दैनंदिन मच्छी विक्रीसाठी करोडी रोडवरील मच्छी मार्केटवर अवलंबून आहेत। मात्र जागेच्या अभावामुळे ते आपली मच्छी विकू शकत नाहीत। त्यामुळे कुटुंबावर आर्थिक ताण वाढला असून अनेकदा उपासमारीची वेळ येते। रिपब्लिकन युवा सेनेच्या नेतृत्वात मुख्याधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे 1.5 वर्षांपासून पाठपुरावा केला जातोय। नगर परिषदेने दिलेलं आश्वासन अद्याप अंमलात आलेलं नाही। यावरून युवा सेना नेते उमरखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना तात्काळ मच्छी मार्केटमध्ये जागा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली। 8 दिवसात न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। आज या रोजी उमरखेड तालुक्यातील समस्त भोई समाज बांधव यांच्या वतीने रिपब्लिकन युवा सेनेच्या नेतृत्वामध्ये सातत्याने सुमारे 1.5 वर्षापासून मच्छी मार्केटमध्ये वाढीव जागा मिळावी याकरिता पाठपुरावा करण्यात येत आहे। त्या संदर्भामध्ये तहसीलदार साहेबांनी आदेश काढलेले आहेत आणि कलेक्टर साहेबांना सुद्धा वारंवार याबद्दल निवेदन देण्यात आलेले आहे। उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्याशी सुद्धा पत्रव्यवहार झालेला आहे आणि 2024 रोजी नगरपालिका प्रशासनाकडून रिपब्लिकन युवा सेनेला पत्रव्यवहारामध्ये वरील विषयी आपणास कळविण्यात येते की उमरखेड येथील मच्छी मार्केटसाठी अस्तित्वात उपलब्ध जागेवर कार्यालयामार्फत प्रशस्त गाळे बांधकामाचे काम प्रस्तावित असून सदर कामासाठीचे अंदाजपत्रक सुरू करणे आहे। त्यानंतर पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येईल अशा आशयाचे 29/7/2024 रोजी पत्रव्यवहार करण्यात आला होता। परंतु त्या गोष्टीला 1.5 वर्ष उलटून सुद्धा अद्याप मच्छी मार्केटमध्ये कुठल्याही कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही। तरी वारंवार यामध्ये भोई समाज बांधवांची भूलथापा देणे आणि उडवाउडवीची उत्तरं देणे हे सातत्याने चालू आहे। तर यावेळी रिपब्लिकन युवा सेनेच्या नेतृत्वात सकल तालुका उमरखेडच्या भोई समाज बांधवाच्या वतीने येत्या 8 दिवसामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्यास नगर परिषद कार्यालयाच्या आवारामध्ये उपोषणाचा इशारा मी प्रशासनाला देत आहे। उमरखेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे दिव्यांगांना हक्काच्या योजनेपासून वंचित ठेवण्याचा आरोप करण्यात आलाय। चिंचोली येथील ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झालाय। शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीनं आपल्या स्व उत्पन्नातून 5% निधी दिव्यांग कल्याणासाठी राखीव ठेवणं बंधनकारक आहे। या निधीतून दिव्यांग बांधवांना घरकुल, स्वयंरोजगार, शैक्षणिक साधनं, कृत्रिम अवयव आणि वैद्यकीय मदत देण्याचे स्पष्ट निर्देश असताना सुद्धा प्रत्यक्षात कुठलीही अंमलबजावणी झालेली दिसून आलेली नाही। धक्कादायक बाब म्हणजे पंचवार्षिक काळात गावातील 25 ते 30 दिव्यांग लाभार्थ्यांना कुठलाही लाभ देण्यात आलेला नाही। तसंच त्यांची नोंदणी सुद्धा करून घेण्यात आलेली नाही अशी तक्रार समोर आली। या ठिकाणी संगम चिंचोली ग्रामपंचायतमध्ये अंतर्गत जे काही दिव्यांग लाभार्थी बांधव आहेत ते 5 वर्षात दिव्यांग लाभार्थ जो निधी आहे तो ग्रामपंचायतीकडून खर्च करण्यात आलेला नाही। तसेच दिव्यांगाची कुठल्याही प्रकारे नोंदणी करण्यात आलेली नाही आणि दिव्यांग जे लाभार्थी जे आहेत ते उपेक्षित आहेत 5 वर्षापासून। त्यासाठी रिपब्लिकन युवा सेनेच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी कोळपे साहेब यांना त्या संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे आणि गटविकास अधिकारी यांनी तात्काळ निवेदनाची दखल घेत येत्या शुक्रवारी संबंध उमरखेड तालुक्यातील जे ग्रामसचिव आहेत त्यांची तातडीची बैठक घेऊन त्यांना त्या पद्धतीचे आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत की उमरखेड तालुक्यातील जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांची तात्काळ शासन दरबारी नोंदणी करण्यात यावी व 5 वर्षाचा जो निधी आहे तो निधी त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात यावा असे यावेळी गटविकास अधिकारी साहेब यांनी आम्हाला आश्वस्त केले। तरी जे काही 5 वर्षामध्ये दिव्यांग बांधवांचा जो गैरसोय झाली संगम चिंचोली येथील मनोज लहानकर म्हणून आहेत ते आपली व्यथा सांगतील। मी मनोज नागोर लहानकर, राहणार चिंचोली, संगम तालुका, उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील दिव्यांग व्यक्ती असून
आम्हाला या पंचवार्षिक योजनेत कोणताही निधी देण्यात आलेला नाही, तरी आम्हाला 5% निधी लवकर देऊन आमची नोंदणी कर. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.